आसाममधील भीमाशंकर हेच 6वं ज्योतिर्लिंग असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला आणि या दाव्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली। आसाम सरकारला महाराष्ट्राचं दैवतही पळवून न्यायचंय का असा सवाल या निमित्ताने आता उपस्थित करण्यात आलाय। भीमाशंकर पळवण्याचा आसाम सरकारचा डाव। आसाममधील भीमाशंकर ज्योतिर्लिंग असल्याचा दावा। हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे। आसामी दाव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग अशी भीमाशंकरची महती आहे। पण आसाम सरकारला हे मान्य नाहीये। भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाम मधल्या कामरूप डाकिणी या पर्वतावर असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलाय। आसामच्या या दाव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। सगळ्यांचं स्थान महाराष्ट्राच्या जनतेचं श्रद्धास्थान हे जर कोणी चोरून नेणार असेल तर मात्र आम्ही सरकारला एवढंच सांगतो, हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे। विरोधक या प्रकरणात उगाचच कांगावा करत असल्याचा आरोप भाजपने केलाय। वस्तुस्थिती त्या परिपत्रकासहित मी माझ्या ट्विटरवर मांडली आहे। माहिती नसताना ज्यांनी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबाबत वक्तव्य केली आणि आम्हा शिवभक्तांची मन दुखावली तर ते काँग्रेसवाले नेते आणि अन्य पक्षाचे नेते महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? भीमाशंकर ज्योतिर्लिंग पळवण्याच्या आसामी सरकारच्या डावाविरोधात राज्यात संतापाची लाट आहे। आसाम सरकारनं या प्रकरणी नमती भूमिका घेतली नाही तर मोठं जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर।